नमस्कार, मी विनीत मसूरकर आणि तुम्ही पाहतात आपलं चॅनल मसूरकर्स लाईफ. सो आज आम्ही आलो आहोत सोमेश्वर मंदिरात. सोमेश्वर मंदिर हे सुद्धा संगमेश्वर तालुक्यामध्येच येतं. ऑफकोर्स सोमेश्वर म्हणजे हे सुद्धा शंकराचंच मंदिर आहे. कोकणामध्ये जेवढी मंदिरं आहेत ना ती बऱ्यापैकी सगळी शंकराचीच आहेत. म्हणजे सप्तेश्वर तुम्ही पाहिलं किंवा सोमेश्वर बघा किंवा आमच्या वेंगुर्ल्यामध्ये शिरोड्यामध्ये जो वेतोबाची काही मंदिरं आहेत सगळी शंकराचीच मंदिरं आहेत. सोमेश्वर मंदिर आम्ही यासाठी डिसाईड केलं कारण का इथे गरम पाण्याचं कुंडसुद्धा आहे जे मी याच्या आधी कधी पाहिलं नव्हतं. आता त्याच्यामध्ये काही धार्मिक आणि सायंटिफिक असे दोन्ही रिझन्स आहेत. कोकणामधली मंदिरं एक्सप्लोअर करायला जास्त मजा येते ते म्हणजे सगळी मंदिरं जी आहेत ना ती अशी जंगलामध्ये आहेत, म्हणजे असं निसर्गामध्ये आहेत सगळी मंदिरं. आता हे सुद्धा बघा कोणी नाही आहे, मी आणि उज्ज्वल आहे फक्त इथे सुद्धा, आणि चारी बाजूला फक्त जंगल आहे त्यामुळे जास्त अजून मजा येते. सो मे बी समोरच आहे गरम पाण्याचा कुंड आणि मंदिर, तर आपण दोन्ही बघू आणि मी तुम्हाला सुद्धा दाखवतो. सो हा गरम पाण्याचा कुंड आहे. इकडनं खालून गरम पाणी येतं आणि समोर जे दिसतंय तुम्हाला हे सोमेश्वर मंदिर आहे. पहिलं आपण मंदिरात जाऊ, त्याच्यानंतर मग आपण गरम पाण्याच्या कुंडाकडे येऊ. सो माझ्या मागे जे तुम्हाला दिसतंय हे आहे सोमेश्वर मंदिर. इथे उज्ज्वल सुद्धा आहे. जसं मगाशी मी तुम्हाला बोललो की कोकणातलं मंदिर एक्सप्लोअर करायला मजा येते कारण का सगळी मंदिरं जी आहेत ती निसर्गाच्या जवळच आहेत आणि हे सुद्धा तसंच आहे. कोकणामध्ये जशी घरं असतात ना हे मंदिरसुद्धा अगदी तसंच आहे, म्हणजे कौलारू आहेत आणि बघून तर वाटतं की हे खूप जुनं मंदिर आहे. मंदिरामध्ये प्रवेश करताच तुम्हाला दिसेल की इथे खूप सुंदर असं कोरीव काम करण्यात आलेलं आहे. या कोरीव कामामध्ये तुम्हाला वाघाचे आणि डुकराचे शिकार करताना काही योद्धा दिसतील, मोर दिसतील, काही नर्तिका नृत्य करताना दिसतील. या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे इथे वरती गणपतीची मूर्ती बसविण्यात आली आहे तर खाली गाभाऱ्यात शंकराची. इथे नंदीची मूर्ती आहे आणि अंडरग्राऊंड ना तिकडे गाभार आहे खालती, पण तिकडे आता परमिशन नाही आहे जायला. मे बी काहीतरी रिझन असेल त्यांचं. सो मी आता इकडचा परिसर दाखवतो आणि मग आपण बाहेरचा परिसर एक्सप्लोअर करू. मंदिर खूप प्राचीन आहे. इथे मी आता विचारलं तेव्हा मला कळलं. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे यांच्या जे विंडोज आणि आहेत मंदिराच्या हे सुद्धा ना लाकडी आहेत आणि इकडनं सुद्धा निसर्गच आहे. इथे एक समोर विंडो आहे आणि तिथे एक विंडो आहे. सोमेश्वर मंदिराचं दर्शन घेऊन फायनली मी आता आलो आहे गरम पाण्याच्या कुंडाकडे. म्हणजे जसं बोलतात गरम पाण्याचा कुंड आहे, ऑफकोर्स तसंच आहे, गरम पाणीच आहे इथे, कारण ते पाण्यातून वाफासुद्धा येत आहे. ते मी तुम्हाला दाखवतो, पण त्याच्या आधी ना मी बाजूला काही आजी आहेत जे कपडे आणि धुत आहेत. सो मी त्यांच्याकडनं लोटा घेतला कारण का मला हे बघायचं की किती गरम पाणी आहे. तर आपण एकदा गरम पाणी काढून बघूया. मजबूत गरम मे बी याचं काहीतरी सायंटिफिक रिझन सुद्धा असेल. ज्वालामुखी असतील खाली त्यामुळे सुद्धा गरम पाणी होत असेल, पण पाणी गरम आहे. मी आता गरम पाणी काही काढत नाही. वाफा तर बऱ्याच येतात आहे कारण का ऑफकोर्स गरम पाणी, आणि ना तिकडे ना बुडबुडे सुद्धा येतात आहे, ते मी तुम्हाला दाखवतो. इथे चप्पल घालायला अलाव नाही आहे, तुम्हाला चप्पल बाहेर काढून यावं लागेल. तुम्ही आंघोळ पण करू शकता, पण बालदीने तुम्हाला ते पाणी काढावं लागेल आणि मग थोडं थंड पाणी आणि मिक्स करून तुम्ही आंघोळ करू शकता. ऑफकोर्स हे निसर्गाने तयार केलेलं एक कुंड आहे गरम पाण्याचं. पण मला इथे एक गोष्ट फक्त खूप अशा बघून वाईट वाटलं की या पाण्यामध्ये आहे ना, म्हणजे या कुंडामध्ये आहे ना बरेच चतुर आणि बेडकं मेलेली आहेत. मे बी रात्रीचे उड्यामारून ते बेडूक आतमध्ये येत असतील, अंदाज येत नसेल की पाणी थंड आहे गरम आहे आणि त्याच्यामुळे मग मरत असतील. इव्हन चतुरचं पण तुम्हाला माहिती असेल की चतुर फ्लाय करताना खूप कुठेही म्हणजे लँड करतो, कुठेही तो बसतो. उज्ज्वल इथे फोटोग्राफी करतो आहे आणि चारी बाजूला ना डोंगर आहेत, दिसतंय फक्त डोंगर आहे आणि हे मध्ये कुंड आहे. सुपर्ब एक्सपिरियन्स होता आजचा. होपफुली तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल.
मसुगस लाईफसोबत नेहमी कनेक्ट राहा. नवीन व्हिडिओ अपलोड करू. हे सगळं वर्षा बोलते, पण वर्षा या ट्रिपवर नाही आहे आमच्यासोबत, त्यामुळे ऑफकोर्स मी तिला मिस करतो आहे.